काय प्रॉब्लेम आहे तुझा? तुला काय वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय तू इथे असते. अरे विचार कर, आरती वहिनीची काय अवस्था झाली असेल. तू का सही केलीस? तू ऍक्सिडेंट केलास असं तू का सांगितलंस? तू केलायस ते नाही ना? तुझा काय संबंध होता? एकतर त्या कालिंदी धर्माधिकारी आपली केस नाही घेतेत. त्यांनी मला लढायला सांगितलंय, पण मला नाही जमते. आज जजनी सांगितलं मी ही केस नाही लढू शकत. मी तुझ्या बाजूने बोलूही शकत नाहीये. तुला कळतंय का? आता जे काही असेल ना ते इंटरप्रिटरच्या हातात आहे. तू का प्रॉब्लेम मध्ये टाकतोयस आपल्या सगळ्यांना? भावना, त्याला त्याची चूक कळली आहे. आता उगाच उगाच भूतकाळात काय झालं याच्यात विचार करण्यात काही अर्थ नाहीये. आता आता पुढे आपण काय केलं पाहिजे ना, यावर आपण विचार करूया असं मला वाटतं. आता एकच गोष्ट, यांनी पोलिसांना सांगायचं की यांनी काहीही केलेलं नाहीये. कोणीतरी दबाव टाकलाय म्हणून यांनी सही केलीये. सांगशील ना? तो विचार करतोय. नाही, यांनी मान खाली घातली ना म्हणजे हा नाही सांगणार. तुला पैशांची गरज आहे ना? एक पार्टी आहे मोठी, तिला केस दाबायची आहे. आरोप आपल्याला घ्यायचा आहे. तो आरोप घेण्यासाठी ते 8 ते 10 लाख देणार आहेत. दादा, निदान मला तरी सांग, हा कोण होता तो? भावना ग, मला असं वाटतं त्याला स्वतःलाच माहित नसणार की तो माणूस कोण आहे. त्याच्या समोर तो आला नसणार. ग तसं नसेल. नाही हो सिद्धिराज, त्याला सगळं माहितीये, फक्त त्याला सांगायचं नाहीये. कारण तो कुणाशी कृतज्ञपणे वागू शकत नाही ना, म्हणून. फार प्रामाणिक आहे ना तो. पण हा प्रामाणिक माणूस कुणाच्या तरी खुनाच्या आरोपाखाली इथे आतमध्ये बसलाय. तुला आठवतंय? मी, आई, बाबा, जानू, जयंत, सिद्धिराज आम्ही सगळेजण गोव्याला गेलो होतो. आठवतंय? हा, आम्ही 6 जण गेलो होतो. पण परत येताना आम्ही 5 परत आलो. जानू, जानू गेली. नाही, मी खरं बोलतीये. हो, हो.
सिद्धिराज नव्हतं सांगायचं दादाला आता इथे एकटं असताना, पण दादा मी आता जानूला गमावलाय, पण आता माझा भाऊ गमवायची ताकद नाहीये माझ्यात. बोल, सांग कोण होता तो? का माझे डोळे पुसतोयस तू? हा, आपण सगळे जण प्रॉब्लेम मध्ये तुझ्यामुळे, तू जबाबदार आहेस. म्हणतोय मी चांगला माणूस आहे म्हणून असं वागतोय आणि त्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे. आणि काय करू, प्रामाणिक असतो शेवटी तुझा भाऊ आहे ना. तुझ्या डोळ्यात पाणी येतंय आणि मी ते पुसणार नाही, असं कसं होईल? काका अजून भात वाढू? नाही. बरं आता जेवून झालं की थोडा आराम करा. मगापासून केवढं काम करत होतात? तनू, छान सवय तुझ्या हाताला. आमची आई सुद्धा चांगली सुगरण होती. आज का कोण जाणे तुझ्या हातचं खाऊन मला तिची आठवण झाली. हे सगळं मला माझ्या आईने शिकवलंय. माझी आई कायम म्हणायची, आपल्या माणसांना छान खाऊ घालण्यात जेवढा आनंद मिळतो ना तेवढा कशातच मिळत नाही. म्हणून स्वयंपाक हे विज्ञान सुद्धा आहे आणि कलाही. आपली माणसं किती छान शब्द आहे ना. खरं सांगू तर तुझ्या आईचे विचार खूपच उत्तम आहेत. आमच्या आप्पांना आवडलं असतं तुझ्या आईशी गप्पा मारायला, बोलायला. आमचे आप्पांना पूर्वी फार बोलके होते, पण आता आम्ही आमच्या लेकीच्या लक्ष्मीच्या सुखासाठी ही पूजा करतोय. आमची लेक म्हणजे आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाहीये आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? निवास, निवास बरोबर बोललात दादा. नाहीये श्रीनिवासचं हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलवू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा.